नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी 2026 कधी आहे, तिचे महत्त्व काय आहे, पूजा कशी करावी, उपवास का करतात आणि या दिवशी काय करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की आषाढी एकादशी कधी आहे. यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलै 2026 शनिवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि याच दिवसापासून चातुर्मासाचीही सुरुवात होते. आता जाणून घेऊया आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विठ्ठल आणि श्री विष्णू यांची भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, मनाला आणि सुखसमृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. आणि महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होत असतं. तर आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची आहे, त्याची विधी काय आहे. तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास पिवळ्या, पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विठ्ठल रुक्मिणी आणि श्री विष्णू यांच्या प्रतिमेला फुले, तुळशीची पाने, हार अर्पण करावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून दिवा आणि उदबत्ती लावावी. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. श्री विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता किंवा हरिपाठाचे पठण करणेही अत्यंत शुभ मानले जाते. शेवटी नैवेद्य अर्पण करून आरती करावी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. तर बघूया आपण आषाढी एकादशीला उपवास का करतात. तर आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवण्याचा संकल्प आहे. या दिवशी उपवास केल्याने आत्मिक शांती मिळते, संयम वाढतो आणि भगवान श्री विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा मानली जाते. तर उपवास करणे अनेक जण फळहार, दूध, ताक किंवा उपवासाचे पदार्थ ग्रहण करतात. काही भक्त निर्जळी उपवासही करतात. मात्र प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा उपवास केला पाहिजे. तर या दिवशी आपण काय करणार आहोत. तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. विठ्ठलाचे नामस्मरण करावे. गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म करावा आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. दिवसभर चांगले विचार, भक्ती आणि नामस्मरण यामध्ये वेळ घालवणे हेच या दिवसाचे खरे महत्त्व आहे. तर आषाढी एकादशी हा फक्त एक सण नसून श्रद्धा, भक्ती, संयम आणि सेवाभावाचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हरी. विठ्ठल पांडुरंग हरी.